कृष्ण आणि श्रीकृष्णांचं नाम या दोन्हीमध्ये अभेद आहे. एकदा अशी गंमत झाली की भगवान श्रीकृष्णाची आठवण श्री राधाराणी यांना आली आणि ती आठवण आल्याबरोबर त्यांचा जीव एवढा व्याकुळ झाला की त्यांना गोविंदाला बघावंसं वाटलं. त्यांनी सगळीकडे देवाला शोधलं, पण भगवंत मुद्दामून लपून बसला की काय कुठेच दिसेनासा झाला. आणि म्हणून थकून एका अरण्यात बसल्या बसल्या व्याकुळता प्रगट करत असताना त्यांची सहसखी ललिता त्या ठिकाणी आली आणि ललितेने त्यांना विचारलं की श्री राधा, तू काय एवढी व्याकुळ झाली आहेस? त्यांनी सांगितलं की मला भगवंताची खूप आठवण येते आणि मला श्रीकृष्ण दिसत नाहीये, म्हणून माझ्या मनाची व्याकुळता झाली आहे. ललिता धावत गेली आणि तुळशी वनातून एक तुळशीपत्र तोडून आणलं. तुळशीपत्र आणल्याबरोबर श्री राधाराणी यांनी कौतूहलानं विचारलं की अगं, हे तुळशीपत्र कशासाठी आणलं? त्यांनी सांगितलं, तुला श्रीकृष्णाचं दर्शन करायचंय ना, मग आत्ताच्या आत्ता तुला भगवंताचं दर्शन होईल याच्यासाठी ही सगळी कृती आहे. चंदनाने त्या तुळशीपत्रावर श्रीकृष्ण एवढंच नाव लिहिलं आणि ललिता यांनी ते तुळशीपत्र तळहातावर ठेवलं श्री राधाराणीच्या आणि सांगितलं, काही नाही, तू या श्रीकृष्ण नामासी एकरूप हो आणि तुळशीपत्राकडे बघ, तुला आत्ताच्या आत्ता गोविंदाचं दर्शन होईल. आणि झालं तसंच. नामाची एकाग्रता वाढली. नाम आठविता रूपे प्रगटपै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा. या न्यायानं श्री राधाराणी यांना त्या तुळशीपत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाचं साक्षात दर्शन झालं. भगवंत हा सदैव भक्तांचा साक्षी आहे आणि एकाग्रता एक झाली की भगवंत तिथे प्रगट होतो. जय श्रीकृष्ण.